मित्रांनो, तुम्ही HR चे डिटेल्स बघू शकताय. करण सहगल, अमनदीप कौर यांचा ऑफिशियल मेल ॲड्रेस आहे @techmahindra.com. हे टेक महिंद्रा मध्ये हायरिंग करताय, अर्जंट भरती आहे. तुमचं वय 18 ते 42 आहे. तुम्ही अप्लाय करू शकताय. आठवड्यातनं 5 दिवस काम, 2 दिवस सुट्ट्या असणार आहे. जबरदस्त भरती निघालेली आहे. खासियत याची अशी आहे, जसं की तुम्ही बघू शकताय, आपण TCS मध्ये जी भरती होती, DRK कॉलेजला जो इंटरव्ह्यू होता त्यावर व्हिडिओ बनवला होता आणि याचं सिलेक्शन झालं होतं. यांनी तिथे इंटरव्ह्यू दिला. जो स्टॉकवर जे मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत वर्क फ्रॉम होम जॉब होता त्यावर व्हिडिओ टाकला होता. यांचं सिलेक्शन झालंय, काम सुद्धा करताय. त्यामुळे डेली नवीन नवीन जॉब अपडेट आणतोय, जे जेन्युइन आहे तीच माहिती तुम्हाला देतोय. पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, कारण की पोस्ट समजा जर 1 असेल तर अप्लाय करणारे 500 असतात. मग ते 500 मध्ये एकालाच ती जागा मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःला असं बनवायचं आहे की ती जागा तुम्हाला मिळाली पाहिजे, ती भरती तुमची झाली पाहिजे. आणि अशीच नवीन नवीन जॉब अपडेट आणतोय. आजची जी भरती आहे ती टेक महिंद्रामध्ये आहे, अर्जंट भरती आहे. आणि खासियत अशी आहे की पुण्यामध्ये हे जॉब असणार आहे. कॅब फॅसिलिटी मिळते, इन्शुरन्स मिळतोय, भरपूर सारे बेनिफिट मिळतं आणि सॅलरी पण चांगली आहे. 35 ते 40 हजार रुपये सॅलरी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा. आणि एक रिक्वेस्ट आहे, कारण की तुम्ही व्हिडिओ आज मी टाकलाय, 2-4 दिवसांनी बघताय, तर तुमच्या आधी भरपूर सारे जण अप्लाय करून जातात आणि तुमचं सिलेक्शन होत नाही. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा, जेणेकरून लवकर तुम्हाला अपडेट मिळेल, लवकर तुम्ही जॉब मिळू शकताय. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, पहिली वॅकन्सी तुम्ही ते बघू शकताय, टेक महिंद्रा हायरिंग फॉर इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस फॉर पुणे. पुण्यासाठी वॅकन्सी आहे. 1 दिवसापूर्वी अपडेट आलाय. पहिल्या पोस्टसाठी 50 जागा आहे आणि ते बघा 42 लोकांनी अप्लाय सुद्धा केलंय. ही संख्या अजून वाढणार आहे. त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर अप्लाय करता येईल तेवढ्या लवकरात लवकर अप्लाय करा. काम का असणार आहे ते तुम्ही ते बघू शकताय. तुमचं वय 18 ते 42 पाहिजे. अप्लाय करू शकताय. एक्स एम्प्लॉय तुम्ही आहात तरी चालणार आहात. तुम्ही इलिजिबल पाहिजे. BPO सेक्टर मधला कमीत कमी 6 महिन्याचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आणि जर एक्सपिरियन्स नसेल तर मी तुम्हाला फ्री कोर्सेस दिलं होतं, ज्यामध्ये टेलिकॉलिंग BPO रिलेटेड तुम्हाला सगळं नॉलेज दिलं गेलं होतं. ते जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय, फ्रेशर्स असताना सुद्धा. ओके. त्यानंतर काम काय करायचं तर तुम्ही ते बघू शकणार आहात. 5 दिवस काम, 2 दिवस सुट्ट्या आणि इमिडिएट जॉईनर पाहिजे आहे. त्यामुळे सांगितलंय की अर्जंट भरती असणार आहे. सॅलरी किती मिळणार आहे तर इथे 6 लाखांचं पॅकेज आहे, प्लस तुम्हाला इन्सेंटिव्ह सुद्धा असणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे, म्हणजे फ्री कॅब फॅसिलिटी बोथ साईड. म्हणजे कंपनीपासून घरी जायला आणि घरापासून कंपनीत यायला जर का तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. त्यामुळे बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. नक्की अप्लाय करा. अप्लाय करण्यासाठी कुठल्याही लिंकवर क्लिक करायचं नाही. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ब्लॉग देऊन टाकेल, त्यावर सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. इथे बघा हे techmahindra@.com. इथे बघा हे ऑफिशियल मेल ॲड्रेस आहे. 2 HR आहे. इथे बघा पहिल्या HRचा तुम्हाला मोबाईल नंबर दिलाय. यावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल करायचा नाही. तुमचा प्रोफेशनल CV पाठवायचा आहे. प्रोफेशनल CV तुमचा नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल, ते पाहून तुम्ही प्रोफेशनल CV बनवून घ्या. आणि तुम्हाला या मेल ॲड्रेसवर पण पाठवायचं आहे आणि व्हॉट्सअप नंबरवर पण पाठवायचं आहे. फक्त तिथे सब्जेक्ट लिहिताना तुम्हाला ही जी पोस्ट आहे इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस पुणे हे नाव टाकून तो तुम्हाला CV पाठवायचा आहे. ओके. तर ही पहिली वॅकन्सी झाली. महत्त्वाचं म्हणजे इन्सेंटिव्ह चांगला असणार आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर का तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगला असेल तर तुम्ही अजून चांगला इन्सेंटिव्ह कमवू शकता आणि सिलेक्ट होऊ शकताय. वारंवार मी तुम्हाला सांगतोय, स्किल्स जर तुमच्याकडे असेल, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं त्या दोघांचं सिलेक्शन झालं, तसं तुमचंही होऊ शकतंय. पण स्किल्स पाहिजे, जी की काळ्या दगडावरची रेष आहे. मी जर कंपनीचा मालक आहे, मी जर HR आहे तर मी बघेलच ना. तुम्ही स्वतः जर HR असाल तर तुम्ही काय बघाल की आपल्या कंपनीमध्ये चांगले लोक भरती झाले पाहिजे. ज्याचं गुड कम्युनिकेशन स्किल्स नाही आहे, ज्याला धड बोलता येत नाही, त्याला कोण जॉब देणार आहे. त्यामुळे सांगतोय अप्लाय तर करा, सोबत स्किल सुद्धा डेव्हलप करा. त्यानंतर दुसरी पोस्ट तुम्ही बघू शकताय, सिनियर कस्टमर सपोर्टसाठी असणार आहे. सिनियर लेवलची जरी पोस्ट असली तरी सॅलरी चांगली आहे. बोथ साईड कॅब फॅसिलिटी आहे, लॉयल्टी बोनस आहे.
सॅलरी चांगली मिळणार आहे आणि 5 दिवस काम 2 दिवस सुट्टे असणार आहे. तुम्ही ते बघू शकताय. करण सेहगल techmahindra.com याचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस दोघांवर CV पाठवायचा आहे आणि अमनदीप कौर @techmahindra.com यावर पण CV पाठवायचा आहे आणि या कॉन्टॅक्ट नंबरवर पण पाठवायचा आहे. काम काय असणार आहे तर व्हॉइस प्रोसेस सेमच काम असतं. टेक महिंद्रा घ्या, TCS घ्या, विप्रो घ्या, यामध्ये व्हॉइस प्रोसेसच्या भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे. असं नाही की दुसऱ्या नाही आहे. जसं की तुम्ही ते बघू शकताय डेटा सायंटिस्ट म्हणून जॉब आहे, पण हे स्किल्स तुमच्याकडे नाही आहे, त्यामुळे याबद्दल सांगत नाही आहे. दुसरी पोस्ट तुम्ही बघा, मॅनेजर ऑपरेशनची पोस्ट आहे, जिथे ₹1,00,000 प्रति महिना तुम्हाला मिळणार आहे, पण ते स्किल्स तुमच्याकडे नाही आणि ते 2-2, 5-5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागताय, तो तुमच्याकडे नाही आहे. त्यामुळे जे फ्रेशर्सवर किंवा कमी एक्सपिरियन्स आहे अप्लाय करू शकताय, अशी माहिती तुम्हाला देतोय. तर ही झाली दुसरी वॅकन्सी. जस्ट तुम्हाला यावर डिटेल्स पाठवायची आहे म्हणजे तुम्ही अप्लाय होणार आहात. त्यानंतर तिसरी जी पोस्ट आहे ती पण बघू शकताय, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हची आहे. इथे पण तुम्हाला काय करायचं आहे, जे पण कस्टमर आहे त्यांच्याशी चॅट करायची आहे. म्हणजे यांचे जे कस्टमर्स आहेत त्यांना काही प्रॉब्लेम येतात, जसं की ॲमेझॉनवरनं मी काही प्रॉडक्ट मागवलं, त्याच्यामध्ये काही डिफेक्ट निघालं, तर मी त्यांच्याबद्दल चॅट ऑप्शन येतं, त्यावर आपण रिप्लाय करतो की काल मी मागवलं होतं, त्यामध्ये असे प्रॉडक्टचे डिफरन्स आले, हे आपण पाठवतो. मग इथून रिप्लाय येतो. जर क्वेरी सॉल्व्ह नाही झाली तर कॉलवर बोलतो. अशा प्रकारे तुमचं इथे काम असणार आहे ॲज अ कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. कस्टमरच्या क्वेरीज सॉल्व्ह करायच्या आहे, त्यांना रिझल्ट द्यायचा आहे, त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे, असे आन्सर्स द्यायचे आहे. तुम्हाला चांगलं कम्युनिकेशन स्किल पाहिजे. तुम्ही जर त्यांच्याशी प्रॉपर बोललात, रिलेशन मेंटेन ठेवले तर तुमच्यासाठी चांगलं असेल. तुम्हाला इन्सेंटिव्ह पण चांगला मिळतो. ओके, मिनिमम 6 मंथचा एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर वेल अँड गुड सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि फ्रेशर्स असाल तर तुम्हाला जे सर्टिफिकेट दिलं आहे 2 दिवसात ते सर्टिफिकेट मिळू शकताय. डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ मिळून जाईल, ते तुम्ही मिळून घ्या आणि इथे अप्लाय करा. बाकी सगळ्या फॅसिलिटी सेम आहे. इथे पण तुम्ही बघू शकता सेम HR हायरिंग करताय तिसऱ्या पोस्टसाठी पण. त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती सिनियर कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हची आहे. सिनियर लेवलची पोस्ट जरी असली तर इथे 5 दिवस काम 2 दिवस सुट्टे आहे. US प्रोसेस आहे, त्यामुळे इंग्लिश तुमची चांगली पाहिजे. म्हणजे इंग्लिश तुम्हाला फ्लुएंटली बोलता आलं पाहिजे. या चौथ्या पोस्टसाठी इथे HRचे नंबर दिलेले आहे, तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करू शकणार आहात. सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. कस्टमर केअरचंच काम असणार आहे, पण बाहेरच्या देशात म्हणजे US UK कस्टमरसाठी असणार आहे. आता तुम्ही इथे अप्लाय केलं, HRला रेझ्युमे पाठवला, तर ज्या ज्या पोस्टसाठी म्हणजे तुम्ही एक व्यक्ती या 4ही पोस्टसाठी रेझ्युमे पाठवू शकतोय, काही टेन्शन नाही आहे. त्यानंतर तुमचा रेझ्युमे तेवढा स्ट्रॉंग असेल, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल मेन्शन असेल, तर तुमची शॉर्टलिस्टिंग होते. शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला मेल येतो. मेल आल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो. ऑफिशियल इंटरव्ह्यू पण होऊ शकतोय, ऑनलाईन पण होऊ शकतोय, पण आता ही ऑफलाईन भरती आहे, त्यामुळे ऑफलाईन टेक महिंद्राचं जे ऑफिस आहे तिथे तुमची म्हणजे येरवडा पुणे इथे आहे आणि अजून 2 ठिकाणी ऑफिस आहे, तिथे तुमचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू तुम्ही क्रॅक केला, पास केला तर टेक महिंद्रामध्ये तुम्ही अर्जंट भरती होणार आहात. कारण की ॲक्टिव्हली हायरिंग चालू आहे. जे जे एलिजिबल आहे त्यांनी अप्लाय करा आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.